स्वागत आहे माझ्या हॅपी लाईफ विथ कोमल या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला सोपी आणि टेस्टी अशी कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे। कारले हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। ही भाजी पाण्याचा वापर न करता मी नुसतं तेलामध्ये केली आहे। शेंगदाणे आणि बेसनामुळे भाजीला छान चव येते। ही रेसिपी खूप सोपी आहे, बिगिनरसाठी पण परफेक्ट आहे आणि लहान मुले सुद्धा आवडीने खातील। गरमागरम भाकरीसोबत ही कारल्याची भाजी खूप छान लागते। आता गॅसवरती मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घेत आहे। आता तेल इथं मी जास्त घेत आहे कारण इथं पाण्याचा वापर मी करणार नाही, त्यामुळे मी तेलामध्येच कारल्याची भाजी शिजवणार आहे। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 चमचे तेल लागणार आहे। तेल गरम झाल्यानंतर इथं मी अर्धा चमचा मोहरी टाकत आहे। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे घालत आहे। आता मोहरी जिरे टाकल्यानंतर मी इथं चिमूटभर हिंग टाकला आहे। आता तेलामध्ये हे सगळं टाकल्यानंतर मी कारले सोलून घेतलं आहे आणि गोल आकारामध्ये कट करून घेतलं आहे। आता हे तेलामध्ये 3 ते 4 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान परतवल्यानंतर आता यामध्ये मी 1 चिमूटभर हळद, 1 चमचा तीळ घालत आहे आणि पुन्हा याला मी मिक्स करत आहे। आता यानंतर आपण 4 ते 5 मिनिट वाफ द्यायची आहे। आता 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर याला छान आपण स्टीम केलं आहे। आता ही कारले छान शिजलं आहे। आता यानंतर आपण यामध्ये 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि चवीनुसार मीठ आणि हळद घालत आहे। आता हे घातल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे, तसेच अर्धा चमचा धने जिरे पावडर घातला आहे। यानंतर मी यामध्ये 4 ते 5 चमचे गूळ घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे। आता हे सगळं मी एकत्रित मिक्स करून घेत आहे। आता हे सगळं मिक्स केल्यानंतर मी पुन्हा 2 ते 3 मिनिट याला छान वाफवून घेत आहे। अशा तऱ्हेने आपली छान अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे। आता यासोबत तुम्ही चपाती, नाचण्याची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा खाऊ शकता। आता इथे मी ज्वारीची भाकरी केली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स द्या। धन्यवाद।